Hello friends, this is Professor Sobinath Mitkari. I welcome you all in my online class. In this session, we are going to continue the topic direct and indirect speech. At the end of the session, you will be able to change the narration for the given situation. Dear students, in the previous session, we have learnt how to change the narration of assertive sentences and interrogative sentences. मित्रहो, आपण यापूर्वी घेतलेल्या डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच या टॉपिकवर घेतलेल्या लेक्चर्समध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस यांचे नरेशन कसे चेंज करायचे हे शिकलेलो आहोत. आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आणि लेट स्ट्रक्चर यांचे नरेशन कसे चेंज करायचे हे शिकूया. So first of all, we will learn how to change the direct speech of imperative sentences into indirect speech. The first sentence is, my friend said to me, please help me this time. मित्रहो, जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा आपण प्रामुख्याने काही गोष्टीच्या चेंज करतो. त्या अशा, पहिली गोष्ट आपण रिपोर्टिंग वर्ब चेंज करतो. दुसरी गोष्ट आपण इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी एक कंजंक्शन घेतो. तिसरी गोष्ट आपण वाक्याचा टेन्स चेंज करतो नियमांनुसार. चौथी गोष्ट आपण प्रोनाउन्स चेंज करतो बोलणारा आणि ऐकणारा यांच्यानुसार. आणि ॲडवर्ब्स जर असतील रिपोर्टेड स्पीचमध्ये तर ते ॲडवर्ब्स पण आपण चेंज करतो. आणि फायनली इन्व्हर्टेड कॉमा पूर्णपणे काढून टाकून आपण शेवटी फुल स्टॉप लिहितो. तर अशा पद्धतीने ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट स्पीच चेंज करत असताना लक्षात ठेवायच्या आहेत. तर सर्वप्रथम पहिली गोष्ट जी आपल्याला चेंज करायची आहे ती म्हणजे रिपोर्टिंग वर्ब, सेड टू. आता हे सेड टू बदलत असताना काही गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेऊया, कन्सिडर करूया. इम्परेटिव्ह सेंटेन्स हे नेमकं वापरलं कोणत्या गोष्टीसाठी जातं? तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हे ऑर्डर करण्याकरिता, इन्स्ट्रक्शन्स देण्याकरिता, ॲडवाईस देण्याकरिता, कमांड करण्याकरिता वापरलं जातं. ऑर्डर करायची आहे, कमांड करायची आहे, रिक्वेस्ट करायची आहे, इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या आहेत, आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य वापरतो. मग या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब बदल करण्याकरिता आपल्यासाठी अवेलेबल असणारे रिपोर्टिंग वर्ब्स कोणते आहेत? रिक्वेस्टेड आहेत, ऑर्डर्ड आहे, कमांडेड आहे, इन्स्ट्रक्टेड आहे, सजेस्टेड आहे, ॲडवाइस्ड आहे, बेक्ड आहे. याच्यामधलं नेमकं घ्यावयाचं कोणतं घ्यायचं नेमकं? तर या ठिकाणी आपण रिपोर्टेड स्पीच कोणतं आहे आणि कोण कोणास बोलत आहे याच्यानुसार आपण हे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं. पहा, माय फ्रेंड सेड टू मी म्हणजे माझा मित्र मला म्हणाला. आता मित्र जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी ऑर्डर असणं हे थोडंसं कमी असतं. तरी आपण पुढचं सेंटेन्स वाचूया. प्लीज हेल्प मी धिस टाईम. या ठिकाणी प्लीज हा शब्द आपल्याला स्पष्टपणे सांगतो की ही रिक्वेस्ट आहे आणि म्हणून आपण सेड टूच्या ऐवजी रिक्वेस्टेड असा शब्द घ्यायचा आणि म्हणून माय फ्रेंड रिक्वेस्टेड मी. आता पुढचा बदल, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी कंजंक्शन घेणे. सो when we take a conjunction in place of inverted comma, that time we have to keep it in mind that whenever there is imperative sentence we must take to in place of inverted comma. जेव्हा imperative sentence असतं तेव्हा आपण to हे कंजंक्शन म्हणून घेतो. लक्षात ठेवा दॅट, इफ असं कंजंक्शन इम्परेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरायचं नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी क्रियापदाने सुरू होतं. पहा, हेल्प हे क्रियापद आहे, करता त्या ठिकाणी दिलेला नाही. असं जे सेंटेन्स असतात ते इम्परेटिव्ह सेंटेन्स.
आता टू टाकल्याच्या नंतर हेल्प हा शब्द टाकला आहे, म्हणजेच क्रियापद टाकलं आहे. आपण प्लीज त्या ठिकाणाहून रिमूव्ह केलं. का तर प्लीज हा शब्द इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काढून टाकायचा, कारण त्याच्याऐवजी आपण ऑलरेडी रिक्वेस्टेड हा शब्द वापरलेला आहे. सो टू हेल्प. आता हेल्पचं हेल्प्ड ईडी लावू नका, त्याला हेल्प करू नका, म्हणजेच त्याला पास्ट टेन्समध्ये घेऊ नका. का तर त्याच्या अगोदर टू हे इन्फिनिटिव्ह त्या ठिकाणी आलेलं आहे आणि टू इन्फिनिटिव्ह आल्यामुळे आपल्याला क्रियापद आहे तसंच मांडावं लागतं. सो टू हेल्प. पुढचा बदल आहे मी म्हणजे प्रोनाऊन. सो मी हे प्रोनाऊन कोण आलेलं आहे? मी हे प्रोनाऊन आलेलं आहे माय फ्रेंड विषयी. माय फ्रेंड सेड टू मी, याच्यामध्ये माय फ्रेंडला आलेलं आहे. मग माय फ्रेंड हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन की थर्ड पर्सन? माय फ्रेंड हे थर्ड पर्सन. आणि मग थर्ड पर्सन असल्यामुळे आपल्याला प्रोनाऊनसुद्धा थर्ड पर्सन घ्यावं लागेल. सो मीच्या ऐवजी आपल्याला तिथे हिम किंवा हर घ्यायचं. पहा, माय फ्रेंड सेड टू मी. आता माय फ्रेंड हे फेमिनाईन असू शकतं, मॅस्क्युलाईन असू शकतं, म्हणजेच ती मुलगी असू शकते, मुलगा असू शकतो. आणि मग हिम किंवा हर दोन्हीपैकी कुठलंही एक घ्या. धिस टाईम, धिसच्या ऐवजी ॲडवर्ब चेंज करूया दॅट. त्यानंतर टाईम, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा पूर्णपणे काढून टाका. सो युअर आन्सर इज माय फ्रेंड रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम ऑर हर दॅट टाईम. नेक्स्ट. फादर सेड टू हिज सन डोंट टच द वायर. पहिली गोष्ट, कोण कोणास म्हणते हे लक्षात घ्या, त्यांचं नातं लक्षात घ्या, त्यांचं रिलेशन लक्षात घ्या. जर सुपेरियर ऑथॉरिटी ज्युनियर ऑथॉरिटीला बोलत असेल तर तुम्ही कमांडेड, ऑर्डर्ड असं घेऊ शकता. पण अगोदर इंटेन्शन पहा, सेंटेन्सचं इंटेन्शन काय आहे तेही पहा. या ठिकाणी फादर सनला म्हणत आहेत, काय म्हणत आहेत? डोंट टच द वायर. आता डोंट टच द वायर म्हणत असताना इंटेन्शन काय असावं बरं? ती ऑर्डर आहे की रिक्वेस्ट आहे की कमांड आहे की सजेशन आहे? नक्कीच की ॲडवाईस आहे. या ठिकाणी ती ऑर्डर पण असू शकते, इन्स्ट्रक्शन पण असू शकतं, ॲडवाईस पण असू शकता. मग कुठलंही या तिन्हीतलं एक घेतलं तरी चालेल. पण फादर ऑर्डर्ड किंवा इन्स्ट्रक्टेड कुठलंही एक घ्या. फादर ऑर्डर्ड हिज सन. त्यानंतर आता इन्व्हर्टेड कॉम्याच्या ऐवजी आपल्याला एक कंजंक्शन घ्यायचं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कंजंक्शन कुठलं घेतो आपण? टू घेतो. परंतु या ठिकाणी डोंट टच द वायर म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट जेव्हा असतं तेव्हा तुम्ही इंजंक्शन म्हणून नॉट टू असं घ्यावं. डोंटच्या ऐवजी नॉट टू घ्यावं. नॉट टू टच द वायर. नेक्स्ट. द कॅप्टन सेड सोल्जर्स मूव्ह. या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉम्याच्या आतमध्ये ज्याला बोललं गेलं आहे त्याचं नाव इन्व्हर्टेड कॉम्याच्या आत दिलेलं आहे. कॅप्टन सेड सोल्जर्स मूव्ह. कॅप्टन कुणाला म्हणाला? सोल्जर्सला म्हणाला, म्हणून त्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना इन्व्हर्टेड कॉम्याच्या बाहेर काढायचं. लाईक द कॅप्टन कमांडेड दी सोल्जर्स. कमांडायचं ही. मग कॅप्टन कमांडेड दी सोल्जर्स. आत्ता इन्व्हर्टेड कॉम्याच्या ऐवजी कंजंक्शन टू टाकूया या ठिकाणी. टू मूव्ह, फुल स्टॉप. मंजू सेड प्लीज लिसन केअरफुली व्हॉट आय एम सेईंग. पहा, या ठिकाणी सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड हा शब्द घ्यावा लागेल. का? तर ऑलरेडी तिथं प्लीज म्हटलेलं आहे आणि म्हणून मंजू रिक्वेस्टेड टू लिसन केअरफुली व्हॉट. आता आयच्या ऐवजी शी घ्यावं लागेल, कारण मंजू इज थर्ड पर्सन आणि फेमिनाईन जेंडर, म्हणून आपण शी घेऊया. तर शी. आता इथे मात्र टेन्स चेंज होईल. ॲम सेईंगच्या ऐवजी वॉज सेईंग, कारण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो मुख्य क्रियापद आहे लिसन ते आपण आहे तसंच ठेवलेलं आहे. मात्र वॉज सेईंग हे क्लॉज येतो, म्हणून तो आपल्याला चेंज करावाच लागतो. नेक्स्ट. द टीचर सेड टू अ स्टुडंट शो मी युअर नोटबुक. सेड टूच्या ऐवजी ऑर्डर्ड घेतो आहे आपण, कारण टीचर इज ऑर्डरिंग स्टुडंट, म्हणून टीचर ऑर्डर्ड ए स्टुडंट इन्व्हर्टेड कॉमा रिप्लेस इन्व्हर्टेड कॉमा विथ टू. देन शो. मी इज रिलेटेड टू टीचर. मी हे कोणाशी रिलेटेड आहे? प्रोनाऊन टीचरशी. टीचर इज थर्ड पर्सन, सो राईट हर. टीचरसाठी हर हे प्रोनाऊन लिहायचं, लक्षात ठेवा. हर. युअर हे कोणाशी रिलेटेड आहे?
a student related आहे. Again, a student is also a third person. So his or her notebook, full stop, remove inverted comma. Now we will discuss how to change direct speech of exclamatory sentences. The visitor said, "What a beautiful temple this is." Now when we change the direct speech of exclamatory sentence to indirect speech, the reporting verb that we have to take is exclaimed with, and then after that write the emotion. Exclaimed with असं लिहायचं आणि त्याच्या पुढे सरप्राईज आहे की जॉय आहे की सॅडनेस आहे की ग्रीफ आहे, ओके, हे लिहावं. द विजिटर एक्सक्लेम्ड. आता बघा, व्हॉट ब्युटिफुल टेम्पल दिस इज, हे जेव्हा वाक्य आपण बोलतो तेव्हा सरप्राईजच असतो. काय सुंदर टेम्पल आहे, म्हणजे ते त्या माणसाला सरप्राईज झालं आहे, विजिटरला ते सरप्राईज झालं आहे. म्हणून आपण ती भावना ओळखायची, त्याच्यानुसार विथच्या पुढे ती भावना लिहायची. द विजिटर एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट घ्या. रिप्लेस इन्व्हर्टेड कॉमा विथ दॅट वेन देअर इज एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. आता परत एकदा दॅट दिसतंय, ओके. आणि वॉट हे जे कंजंक्शन आहे, आपण वॉट हे जे काही शब्द आहे, वॉट अ ब्युटिफुल टेम्पल धिस इज, त्याचं स्ट्रक्चर पण चेंज झालेलं दिसतंय आपल्याला. दॅट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल टेम्पल, हो की नाही. हे का केलं तर लक्षात ठेवा, आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकण्याच्या अगोदर असर्टिव्ह सेंटेन्सेसचे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस कसे करायचे हे शिकलो, आणि एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेसचे असर्टिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे हेही शिकलो. तर आता आपल्याला या असर्टिव्ह सेंटेन्सचं, या एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स अगोदर बनवून घ्यावं लागेल. मग ते कसं बनवावं लागेल तर व्हॉट अ ब्युटिफुल टेम्पल दिस इज याचं जरा मला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य बनवून दाखवा. कॅन यू चेंज व्हॉट अ ब्युटिफुल टेम्पल दिस इज इन टू assertive sentence? Yes. What is that? This is a beautiful temple. So this is a very beautiful temple. असं आपण लिहितो. This is a very beautiful temple. Am I right? आता दिस इज ए व्हेरी ब्युटिफुल टेम्पल हे व्हॉट ए ब्युटिफुल टेम्पल दिस इजचं असर्टिव्ह सेंटेन्स. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो ना तेव्हा अगोदर असं करून घ्यायचं, आणि त्यानंतर या वाक्याचं, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल टेम्पल, या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच काय होईल, या धिसचा चेंज कशात होईल, दॅटमध्ये होईल, जसं इथे केलं आहे आपण. दॅट त्यानंतर ह्या इजचा टेन्स चेंज करायचा. दॅट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल टेम्पल. इट्स व्हेरी सिम्पल, ओके. म्हणजे थोडक्यातच काय तर तुम्हाला एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये बोलून नंतर त्याचा इनडायरेक्ट स्पीच करायचा. द मॅन सेड, हाऊ सिम्पल दिस क्वेश्चन इज. सो द मॅन एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज दॅट. पुन्हा एकदा, हाऊ सिम्पल दिस क्वेश्चन इजचं असर्टिव्ह सेंटेन्स, दॅट क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. दॅट क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. आता त्या दॅट क्वेश्चन इज व्हेरी सिम्पलला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना धिस क्वेश्चनचं दॅट होईल. हाऊ सिम्पल धिस क्वेश्चन इज, धिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल, याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना धिसचं दॅट होईल. सो दॅट त्यानंतर इजचं वॉज होईल, वॉज व्हेरी सिम्पल क्वेश्चन, फुल स्टॉप. नेक्स्ट, द चाइल्ड सेड, "Hooray, we have won the match." Now, here exclamatory sentence is hooray. Hooray हे exclamatory sentence. त्यापुढे assertive sentence आहे, we have won the match. लक्षात घ्या, जेव्हा हुरे हे असे शब्द येतील, अलास, हुरे, हे शब्द इनडायरेक्ट स्पीच करत असताना काढून टाका. रिमूव्ह सच काइंड ऑफ वर्ड्स लाईक हुरे, अलास, ओके, ओ. So remove such kind of words, and instead of that
मेन्शन द इमोशन बिहाइंड इट विथ एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्डसोबत जे विथ देतो त्या विथच्या नंतर इमोशन मांडा. लाईक द चाइल्ड एक्सक्लेम्ड विथ जॉय. ओके नाही, मुलाने आनंदाने एक्सक्लेम केलं किंवा बोललं. काय बोललं? दॅट दे हॅड ओन द मॅच. सो वी हॅवच्या ऐवजी आपण काय करत आहोत? दॅट दे हॅड. वीचं काय होईल? दे. ओके, कारण चाइल्ड काय म्हणतो? वी हॅव, म्हणजेच तो अनेक वचनी वापरतो. मग अनेक वचनीच बदल होईल दे. हॅवचं काय होईल? हॅड. दॅट दे हॅड ओन द मॅच. मंजू सेड अलास ही कुड नॉट विन द बॅटल अगेन्स्ट इट. इथे सुद्धा आपल्याला अलास शब्द काढून टाकावा लागेल. मंजू एक्सक्लेम्ड विथ सारो. आता बघा याच्यामध्ये भावना काय आहे? अलास कधी वापरतो आपण? वेन देर इज समथिंग सॉरोफुल. हे ना, काहीतरी दुःखाची गोष्ट असते तेव्हा आलास वापरतो. आणि म्हणून मंजू एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट ही. आता मंजूला मंजू कोणाबद्दल बोलते? ही बद्दल बोलते. सो यू हॅव टू प्लेस ही ॲज इट इज. कुड नॉट विन द बॅटल अगेन्स्ट इट, फुल स्टॉप. डोंट चेंज एनिथिंग. राहुल सेड टू मी, कॉमा इंटू इंटू कॉमा, व्हॉट अ विक्ट्री, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहा, राहुल एक्सक्लेम्ड विथ जॉय. ओके, राहुलने आनंदाने हे बोललेलं आहे. व्हॉट अ विक्ट्री, काय विजय आहे. म्हणून जॉय. राहुल एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट. आता व्हॉट अ विक्ट्रीला असर्टिव्ह सेंटेन्स करा. इट इज अ ग्रेट विक्ट्री. हो की नाही? आणि मग त्यालाच इनडायरेक्टमध्ये करत असताना इट वॉज अ ग्रेट विक्ट्री. टेन्स चेंज होईल. इट वॉज अ ग्रेट विक्ट्री. अँड आफ्टर दॅट अँड ही, म्हणजे राहुलने मला. अँड कारण इथे फुल स्टॉप आहे ना, एक्सक्लेमेटरी मार्क आहे पहिला. व्हॉट अ विक्ट्रीच्या नंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे, त्याच्याऐवजी परत अँड घ्या कारण कंटिन्युएशनमध्ये वाक्य. कॉंग्रॅच्युलेशन्स ही कॉंग्रॅच्युलेटेड मी असं म्हणा. ही कॉंग्रॅच्युलेटेड मी, फुल स्टॉप. Now we will see how to change the sentences of let structure. Let structureचे sentences कसे लिहायचे. Akanksha said to Vedika, comma into inverted comma, let's go for a movie. पहा, आकांक्षा सेड टू वेदिका. जेव्हा जेव्हा लेट स्ट्रक्चर येईल ना, रिपोर्टेड स्पीचचं स्ट्रक्चर जेव्हा लेट असेल, हे पहा लेट्स गो असं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी सेड टूच्या ऐवजी दोन तुम्ही रिपोर्टिंग वर्ब घेऊ शकता. एक सजेस्टेड आणि दुसरा प्रपोज्ड. सजेस्टेड किंवा प्रपोज्ड. आता बघा दोघांमधलं एक, तर लेट्स गो फॉर अ मूवी, चल मूवीला जाऊ, हे काय आहे? हे प्रपोजलच आहे. ओके, इट इज नॉट सजेशन, इट इज ए प्रपोजल. आणि मग प्रपोजल असल्यामुळे तुम्हाला काय द्यायचं? आकांक्षा प्रपोज्ड वेदिका, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट. लेट स्ट्रक्चर असल्यास इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट घ्या. दुसरं, लेट्स गो फॉर अ मूवी. पण दॅट हे कधी घ्यायचं? जेव्हा लेट्स LETS असं असेल तेव्हा दॅट. आता पुढे लेट्स गो फॉर अ मूवी. आता लेट्स गो फॉर अ मूवी हे वाक्य असं आहे, लेट्स गो फॉर ए मूवी. आता इथं लेट्सचा अर्थ काय? लेट अस गो फॉर ए मूवी. आता लेट अस गो फॉर ए मूवी याचं विधानार्थी वाक्य कसं होतं? वी शुड गो फॉर अ मूवी. याचं विधानार्थी वाक्य काय? वी शुड गो फॉर ए मूवी. आणि आता या वी शुड गो फॉर ए मूवीचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. वीच्या ऐवजी काय टाकावं लागेल आपल्याला? दे. ओके, दे. आणि बाकीचं वाक्य आहे तसं, दे शुड गो फॉर ए मूवी. वीच्या ऐवजी दे टाका फक्त. का दे? तर आकांक्षा आणि वेदिका आहे, दोन्ही थर्ड पर्सन आहेत म्हणून दे टाका. नेक्स्ट, संजू
said to Manju, let's complete the assignment as we have to submit it tomorrow. संजूने मंजूला सांगितलं, चला असाइनमेंट पूर्ण करूया कारण आपल्याला उद्या त्या सबमिट करायच्यात. या ठिकाणी प्रपोजल नाही आहे, या ठिकाणी सजेशन आहे. ओके नाही, म्हणून आकांक्षा सजेस्टेड मंजू दॅट, लेट्सच आहे ना दॅट. पुन्हा एकदा लेट्स कम्प्लीट द असाइनमेंट, याला काय करायचं, साध्या वाक्यात कन्वर्ट करा. कसं होईल ते, दे शूड कम्प्लीट द असाइनमेंट. लेटच्या ऐवजी शूड, असच्या ऐवजी दे. सो दे शूड कम्प्लीट द असाइनमेंट. आता असचं दे होईल, दे शूड कम्प्लीट द असाइनमेंट. आणि पुढं ॲज दे हॅव टूच्या ऐवजी हॅड टू, टेन्स चेंज करायचा, हॅव टू हॅड टू. सबमिट इट टुमारो, टुमारोच्या ऐवजी द नेक्स्ट डे. ओके, टुमारोच्या ऐवजी, टुमारो हे ॲडवर्ब आहे, त्याच्याऐवजी नेक्स्ट डे. द चाइल्ड सेड, लेट मी प्ले फॉर सम मोर टाईम डॅड. आता पहा, हिअर लेट इज यूज टू टॉक अबाउट अलाउ. इथे परमिशन म्हणून हे वापरले. जेव्हा परमिशन म्हणून वापरताना तेव्हा तुम्ही रिक्वेस्टेड असं लिहा. जेव्हा ते प्रपोजल सजेशन असतं तेव्हा प्रपोज सजेस्टेड असं लिहा. पण या ठिकाणी चाइल्ड काय म्हणतो, डॅड मला जरा आणखी वेळ खेळू द्या, म्हणजेच तो परमिशन मागतोय. आणि जेव्हा परमिशन मागितली जाते त्यावेळी रिपोर्टिंग वर्ब हे रिक्वेस्टेड पाहिजे. द चाइल्ड रिक्वेस्टेड हिज फादर. आता परमिशन मागतोय म्हणजे हे काय झालं, इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि म्हणून मग आपल्याला इथे टू घ्यावं लागेल. इनव्हर्टेड कॉमाच्या ऐवजी वी शुड टेक टू. सो टू अँड देन राईट लेट. लेटचं तसंच लिहा, लेट हिम प्ले फॉर मोर टाईम. सिमिलर काइंड ऑफ सेंटेन्स. मंदार सेड, लेट इट रेन इवन सो हार्ड आय मस्ट गो टू स्कूल. आता या ठिकाणी लेटचा वापर कंट्रास्ट म्हणून केलेला आहे. कंट्रास्ट म्हणजे विरोधाभास. ओके नाही, आणि म्हणून या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, जेव्हा सजेशन प्रपोजल असेल तेव्हा दॅट कंजंक्शन, जेव्हा परमिशनसाठी आपण घेतोय तेव्हा टू हे कंजंक्शन घ्यायचं. आणि जेव्हा कॉन्ट्रास्ट, पहा मंदार सेड लेट इट रेन एव्हर सो हार्ड आय मस्ट गो टू स्कूल. कितीही पाऊस पडू द्या मी शाळेत जाणारच आहे, किंवा मी शाळेत जायलाच पाहिजे. आता कितीही पाऊस पडू द्या मी शाळेत जायलाच पाहिजे, एकमेकाचे विरोधाभास. कारण पाऊस पडतोय तरी शाळेत जातोय, म्हणजेच विरोधाभासी वाक्य आहे. विरोधाभासी वाक्य असेल तर इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅटच घ्या. आणि पुढे हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, लेट इट रेन एव्हर सो हार्ड, याला कायचं लिहायचं, हावेवर हार्ड इट माईट रेन. हावेवर हार्ड इट माईट इथपर्यंत लिहा आणि पुढे त्या लेट इट रेनच्या ह्याच्यातला रेन जो शब्द आहे तो टाका. सो हावेवर हार्ड इट माईट रेन ही मस्ट गो टू स्कूल, आयच्या ऐवजी ही टाका. सेम काइंड ऑफ सेंटेन्स तुमच्या लक्षात येण्यासाठी आणखी एक सांगतो. राहुल सेड टू मी, लेट हिम ट्राय एव्हर सो हार्ड ही विल नॉट सक्सीड. राहुल सेड दॅट हावेवर हार्ड इट माईट ट्राय. पहा, या वाक्यात आणि या वाक्यात सिमिलर फ्रेज कोणती आहे, हावेवर हार्ड इट माईट. हावेवर हार्ड इट माईट. ओके नाही, फक्त इथं रेन, इथलं घेतलं रेन, तसंच इथं ट्राय हा शब्द घेतला मुख्य, ट्राय. ही वूड नॉट सक्सीड. आणि पुढे फुल स्टॉप. नाउ लेट अस अंडरस्टँड सम मिक्स्ड टाईप ऑफ सेंटेन्सेस. कधी कधी रिपोर्टेड स्पीचमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स हे सगळ्यांचं मिक्सचर असतं. मग अशा वेळी त्या डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच कसा करायचा. द पुअर मॅन सेड, कॉमा इंटू कॉमा, यू हॅव सेव्ड मी फ्रॉम अ ग्रेट ट्रबल, मे गॉड ब्लेस यू. पहा, या ठिकाणी आपण कंजंक्शन, रिपोर्टिंग वर्ब हे जे रिपोर्टेड स्पीच आहे याच्यानुसार घेत असतो. हे जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर ह्या सेडच्या ऐवजी सेड, टेल, टोल्ड असं घेतो. हे जर इंट्रोगेटिव्ह असेल तर सेडच्या ऐवजी आस्क्ड घेतो. हे जर इम्परेटिव्ह असेल तर रिक्वेस्टेड, सजेस्टेड, ॲडवाइज्ड, ऑर्डर्ड असं घेतो. आणि हे जर एक्सक्लामेटरी असेल तर एक्सक्लेम्ड असं घेतो. मग याच्या ठिकाणी आता इथे दोन आहेत. यू हॅव सेव्ड मी फ्रॉम द ग्रेट ट्रबल, हे इथे फुल स्टॉप आला म्हणजे हे असर्टिव्ह झालं. मे गॉड ब्लेस यू हे एक्सक्लामेटरी झालं. मग इथे एक्सक्लेम्ड असं घ्यायचं की सेड असं घ्यायचं. तर लक्षात ठेवा, जे पहिलं सेंटेन्स असेल त्या पहिल्या सेंटेन्सचा जो टाईप असेल त्यानुसार
पहिलं रिपोर्टिंग वर्ब घ्या. लाईक द पुअर मॅन सेड. सेड का घेतलं? का तर इथं आपल्याला यू हॅव सेव्ड मी फ्रॉम अ ग्रेट ट्रबल च्या नंतर फुल स्टॉप आहे. पहिलं वाक्य असर्टिव्ह आहे म्हणून इथं सेड घ्या. इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी सुद्धा पहिल्या वाक्यानुसार कंजंक्शन घ्या. पहिलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून दॅट घेतलं. ओके. त्यानंतर बाकीचे बदल करा. यू इज रिलेटेड टू द पुअर मॅन सेड यू हॅव सेव्ड मी. यू म्हणजे कोणीतरी वेगळा आहे. सो थर्ड पर्सन घेऊया. ही. हॅव सेड, हॅड सेड, सेव्ड. ओके. हॅवचं हॅड करा. हॅव सेव्ड स हॅड सेव्ड. मी म्हणजेच कोण? पुअर मॅन. मग त्यासाठी हिम वापरा. ही हॅड सेव्ड हिम फ्रॉम अ ग्रेट ट्रबल. आता जिथं फुल स्टॉप आलेला आहे त्या फुल स्टॉपच्या ऐवजी एक कोऑर्डिनेटिंग सबऑर्डिनेटिंग जे जशा पद्धतीचं तिथे योग्य वाटतं ते कंजंक्शन घ्या. शक्यतो अँडच घ्या. अँड. आता पुढे परत एकदा आपल्याला रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं असतं. जर पुढचं वाक्य आहे ना, आणखी एक वाक्य आहे ना या ठिकाणी, एक्सक्लेमेटरी वाक्य आहे, मग त्यासाठी एक रिपोर्टिंग वर्ब घ्यावं लागतं. आणि मग ते रिपोर्टिंग वर्ब काय आहे? मे गॉड ब्लेस यू. हे काय आहे? पुढच्या माणसासाठी ब्लेसिंग आहे की नाही? प्रार्थना आहे. म्हणून प्रेड. अँड प्रेड. परत एकदा कंजंक्शन घ्यायचं. परत एकदा कंजंक्शन घ्यायचं आणि ते या वाक्यानुसार घ्यायचं. हे कुठलं आहे? एक्सक्लेमेटरी वाक्य आहे म्हणून दॅट घ्या. दॅट गॉड माईट ब्लेस हिम फुल स्टॉप. मे गॉड ब्लेस यू. गॉड माईट. मेचं काय होईल? माईट. ब्लेस हिम. पुढचं वाक्य. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. द डॉक्टर सेड टू पेशंट. इफ यू इग्नोर इट यू विल बी इन ट्रबल. अर्धवाक्य सुरुवातीला दिलं आहे, अर्धवाक्य नंतर दिलं आहे. कोण कोणाला म्हणलं हे मध्ये दिलं आहे. घाबरून जायची गरज नाही. कोण कुणाला म्हणलं हे सुरुवातीला लिहा. द डॉक्टर. आता पहिलं वाक्य कोणतं आहे? टेक केअर ऑफ युअर हेल्थ. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स. डॉक्टर पेशंटला बोलतो आहे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, म्हणजे हा ॲडवाईस आहे म्हणून द डॉक्टर ॲडवाईज द पेशंट. त्यानंतर पहिलं वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यावर इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी जे कंजंक्शन घेत असतो ते कंजंक्शन इथं घ्या. टू. सो द डॉक्टर ॲडवाईज द पेशंट टू टेक केअर ऑफ हिज हेल्थ, म्हणजे पेशंटची हेल्थ. युअरच्या ऐवजी पेशंटसाठी हिज हेल्थ. आता पुन्हा वाक्य फुल स्टॉप आला. इफ यू इग्नोर इट यू विल बी इन ट्रबल. इथे आता साधं वाक्य आलं आणि म्हणून त्याला जोडा अँडने. फुल स्टॉपला काढून त्याच्याऐवजी अँड टाका. अँड फर्दर वॉर्न्ड. पुन्हा काय केलं आहे? वॉर्निंग दिली की नाही? जर तुम्ही इग्नोर कराल तर तुम्ही ट्रबलमध्ये असाल म्हणून रिपोर्टिंग वर्ब काय वापरलं? वॉर्न्ड. दॅट. तुम्ही वॉर्नच्या ऐवजी सेड पण लिहू शकता नाही लक्षात आलं तर. सो सेड दॅट. दॅट हे पुन्हा एकदा हे इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट घ्यायचं. दॅट इफ ही इग्नोर्ड इट. आयच्या ऐवजी यूच्या ऐवजी ही घ्या. इग्नोरचं इग्नोर्ड करा, पास्ट टेन्स करा. इट. ही वुड बी इन ट्रबल. विल बीचं वुड बी इन ट्रबल फुल स्टॉप. आय सेड टू माय फ्रेंड वाय आर यू लुकिंग सो सॅड. इज देअर एनिथिंग आय कॅन डू फॉर यू. दोन वाक्य आहेत. वाय आर यू लुकिंग सो सॅड. इथे क्वेश्चन मार्क पाहिजे पहा. गिव्ह क्वेश्चन मार्क हिअर. पहिलाही क्वेश्चन आहे, दुसराही क्वेश्चन आहे. इज देअर एनिथिंग आय कॅन डू फॉर यू. ओके. तर आय आस्क माय फ्रेंड. इन्व्हर्टेड कॉमा काढा. क्वेश्चन असल्यानंतर क्वेश्चनचं WH क्वेश्चन असेल तर WH वर्ड ॲज इट इज ठेवा. वाय. ही किंवा शी. माय फ्रेंड हा ही असू शकतो, शी असू शकतो. सो ही वॉज लुकिंग. आर लुकिंगच्या ऐवजी वॉज लुकिंग. वाय ही वॉज लुकिंग सो सॅड. अँड फर्दर आणि पुढे म्हणाला असं लिहायचं. अँड फर्दर आस्क्ड. पुन्हा क्वेश्चनच विचारला आहे म्हणून आस्क्ड. पण आता क्वेश्चन कोणता आहे? येस नो टाईप आहे. इज देअर एनिथिंग आय कॅन डू फॉर यू. आणि मग या ठिकाणी जे कंजंक्शन येणार आहे ते इफ असेल. WH टाईप वर्डसाठी WH वर्ड असतो. WH क्वेश्चनसाठी WH वर्ड. आणि येस नो टाईप क्वेश्चनसाठी इफ. इफ देअर वॉज. इजचं काय होईल? वॉज. एनिथिंग आय कॅन डू फॉर यू. हे कोण म्हणालं आहे? आय सेड. ओके. आय सेड. मग आयसाठी इथे आयच राहील. कुड डू फॉर फ्रेंडला हिम.
full stop. And final sentence, how can I do it? Raju said. It is very difficult. So Raju asked. WH type question आहे how. Raju asked how he could do it. And इथे क्वेश्चन मार्क आहे आणि पुढे दुसरं वाक्य सुरू होते म्हणून त्या दोघांना जोडायचं अँड आहे. अँड एक्सप्लेन्ड. आता एक्सप्लेन का घेतलं बघा. हाऊ कॅन आय डू इट? इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते मी कसं करू शकतो? ते डिफिकल्ट आहे. म्हणजे तो एक्सप्लेनेशन देतो आहे का करू शकत नाही याचं. सो इट एक्सप्लेन्ड दॅट. पुन्हा एकदा दॅट घ्यायचं कारण नवीन वाक्य सुरू झाले. दॅट it was very difficult, full stop. So friends, I hope that you have understood direct and indirect speech very well. Thank you very much. Have a great time.